वेगवेगळ्या गावांमध्ये ठिकठिकाणी जत्रा भरण्यास सुरुवात झाली आहे। या जत्रा भरण्यामागे काहींच्या काही अशा प्रथा आणि परंपरा असतात। गावातील ग्रामदैवताच्या नावाने जत्रा भरवण्यात येत असते। प्रत्येकाला जत्रा ही माहितीच असते, पण त्या जत्रेत असणाऱ्या वेगवेगळ्या प्रथा परंपरांची माहिती आपल्याला नसते। तर काही प्रथांमधील अशीच एक प्रथा आज आपण बघणार आहोत। नरवण तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी तिथे भरलेल्या गावजत्रेतील बगाड प्रथा काय आहे हे बघा। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील नरवण गावातली बगाड ही प्रथा धडकी भरवणारी आहे। देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी या पाठीत 2 तीक्ष्ण हुक अडकवून जमिनीपासून साधारणतः 20 ते 25 फूट उंचीवरून लटकत प्रदक्षिणा मारण्याची प्रथा या गावात गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितरित्या सुरू आहे। या जत्रेला गुहागरमध्ये बगाड असं म्हटलं जातं। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील हेदवी या प्रसिद्ध मंदिराच्या पुढे नरवण नावाचं एक छोटंसं गाव आहे। या गावात वाघेश्वरी देवीचा कार्यक्रम केला जात असतो, ज्याला बगाड उत्सव असं देखील म्हटलं जातं। यात अनेक भक्त देवीच्या समोर आपलं घराणं श्रद्धेनं मांडत असतात। आपली मनातील इच्छा झाली की मग देवीचा नवस फेडण्यासाठी भक्तगण नरवणमध्ये येत असतात। ज्याचा नवस पूर्ण होतो त्याने स्वतःहून किंवा स्वतःला न जमल्यास गावातील ग्रामस्थांच्या किंवा स्थानिकांच्या मदतीने हा नवस फेडायचा असतो। नवस फेडताना मात्र पाठीत लोखंडाचे तीक्ष्ण हुक घुसवलेल्या व्यक्तीला लाटेला बांधलं जातं आणि नंतर मग जमिनीपासून सुमारे 20 ते 25 फूट उंचीवरून गोल प्रदक्षिणा मारली जात असते। असं केलं की देवीची कृपा आपल्यावर राहते अशी इथल्या भाविकांची धारणा आहे। तर अशाच प्रकारे तुमच्या गावातील प्रथा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।